UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार। भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदी संबोधित करणार। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस बहुमताचा आकडा गाठला। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 48 तर भाजप 29 जागांवर आघाडीवर। पीडीपीचे उमेदवार 3 जागांवर पुढे। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडे संभ्रम निर्माण करणारे। काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे लिखित तक्रार, तर कोणत्याही मतदान केंद्रावरून तक्रार आली नाही, आयोगाचं स्पष्टीकरण। हरियाणातील जुलाना मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगाट विजयी। विनेश फोगाटची भाजपच्या योगेश बैरागीवर मात। हरियाणा निवडणुकीत चौटाला कुटुंबाला धक्का। दुष्यंत आणि अभय चौटाला पिछाडीवर तर अर्जुन चौटाला आघाडीवर। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला दोन्ही जागांवरून आघाडीवर। लोकसभेतील पराभवामुळे ओमर अब्दुल्लांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची। महबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती पिछाडीवर। मुफ्ती कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघातून इल्तिजा मुफ्ती दुसऱ्या क्रमांकावर। हरियाणात भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आघाडीवर तर माजी गृहमंत्री अनिल विज पिछाडीवर। जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणीसाठी सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त। कलम 370 हटवल्यानंतरची विधानसभेची पहिलीच निवडणूक असल्यामुळे निकालाकडे सर्वांचं लक्ष। तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। सोलापूरमधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला फक्त दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार। आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती ठीक नसल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याची माहिती। आता मुख्यमंत्री शिंदेंचे कॉमन मॅन कॅम्पेन। पुणे आणि संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख। शरद पवार अजित पवारांना सलग 2 दिवस धक्का देण्याची शक्यता। 14 तारखेला रामराजे नाईक निंबाळकरांचा तर 15 तारखेला रमेश थोरात यांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, सूत्रांची माहिती। करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे अपक्ष निवडणूक लढवणार। संजय मामा शिंदे अजित पवारांचे समर्थक आमदार। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक सुरू। वायबी चव्हाण सेंटर येथे मवियाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी एक मोठा नेता प्रवेश करण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंच्या गाडीत चेहरा झाकून जाणारा तो नेता कोण? राजकीय वर्तुळात चर्चा उधाण। राज ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद। महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी वज्र निर्धार परिषदेचं आयोजन। उद्धव ठाकरे परिषदेला मार्गदर्शन करणार। उद्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद। चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि शंभूराज देसाई उद्या पत्रकार परिषद घेणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।